राकेशला जेव्हा चांगली नोकरी मिळाली तेव्हा त्याच्या आईने लग्नासाठी मुली पाहण्यास सुरुवात केली. बायोडाटा घरी येऊ लागले. त्यामधील नूतनचा फोटो राकेशला खूप आवडला. त्याने आईला सांगितले व ते सर्व नूतनला पाहण्यासाठी त्यांच्या घरी गेले. पण नूतनने जे काही सांगितले त्यानंतर राकेशने पटकन माझे नाव राकेश आहे. मी एका चांगल्या पदावर कार्यरत आहे. माझा स्वभाव खूप शांत व अबोल आहे. त्यामुळेच माझी कधी मुलींशी फारशी अशी मैत्री काही झालीच नाही. ना कोणी माझी मैत्रीण झाली. आता मला नोकरी मिळाली होती आणि माझ्या घरच्यांनी देखील लग्नाची चर्चा घरी सुरू केली होती. आई तर लग्नासाठी खूपच जास्त घाई करत होती. लग्नासाठी तिने आता मुली पाहण्यास देखील कधीच सुरुवात केली होती. नातेवाईक, ओळखीचे, तिच्या मैत्रिणी तिने मुली पाहण्यास त्यांना सांगितलं होतं. त्यामुळे अनेक फोटो आणि बायोडाटा घरी येत होते. त्यामुळे एके दिवशी एक स्थळ मला आईने दाखवले. एका मुलीचा फोटो व बायोडाटा दाखवला. त्या फोटोमधील मुलीचा पाहून ती मुलगी मला खूपच आवडली. नूतनला पाहताच ती मला आवडली होती. बायोडाटावरून ती सुशिक्षित असल्याचे स्पष्ट झाले होते. मी माझ्या घरच्यांना सांगितलं की ही मुलगी मला आवडली आहे. म्हणून आम्ही नूतनच्या घरी तिला व तिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलो होतो. मग जेव्हा नूतनने चहा आणला तेव्हा मी तिला पाहिले. मला ती अधिकच आवडली कारण तिच्या फोटोपेक्षा ती जास्त अधिक प्रत्यक्षात सुंदर दिसत होती. त्यानंतर काही वेळाने घरच्यांनी आम्हाला बोलण्यासाठी टेरेसवर पाठवले. तेव्हा देखील ती गप्पच होती. तिच्या चेहऱ्यावर फारसा काही आनंद दिसत नव्हता. कदाचित ती खुश नसेल का असा विचार माझ्या मनात येऊ लागला होता आणि माझे हृदय वेगाने धडधडत होते आणि मला वाटले की तिला मी आवडत नाही का? मग मी संभाषण सुरू केले आणि म्हणालो की तुम्ही काय करता? ती माझ्याकडे बघून म्हणाली की तुम्ही माझा बायोडाटा पाहिला नाही का? आणि तरीही मला का विचारत आहात? तिचे ते बोलणे ऐकून मला वाटले की तिला माझ्यात काही इंटरेस्ट नाही. मग मी तिला थेट विचारले की तिला मी आवडत नाही का? तर ती म्हणाली की मला आवडण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्या आवडीचा काही प्रश्नच उद्भवत नाही. मला माहिती आहे की तू स्वतःहून मला नापसंत करशील. आता मी तुम्हाला असं काही सांगणार आहे की हे ऐकताच तुम्ही माझ्याशी लग्न करण्यास नकार द्याल आणि मी हे तुमच्या आधीच्या येणाऱ्या स्थळांनासुद्धा सांगितलेलं होतं. मला पाहण्यास आलेल्या मुलांना मी हे सांगितलं आहे व त्यांनी देखील हे ऐकताच मला नकार दिला आहे. असं बोलत ती मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. इतक्यात खोलीतून आवाज आला आणि तिची आई खोलीत आली. कदाचित तिलाही माहिती असेल की ती प्रत्येक मुलांशी असंच काहीतरी बोलत असेल आणि काहीतरी सांगत असेल. तेव्हा तिच्या आईने बोलत सांगितलं की बाहेर सर्वजण तुमची वाट पाहत आहेत. त्यामुळे आम्ही सर्वजण खाली आलो आणि बाहेर माझी आई आणि वडील आले, ज्यांना माझी लग्नाची खूपच घाई होती. त्यांनासुद्धा माझ्याकडून होकार ऐकायचा होता. मी नकार देऊ शकत नव्हतो. पण एक गोष्ट मला सतावत होती की ती नक्की काय सांगणार होती. नूतनची आई पटकन खोलीत आली आणि आम्हाला खाली घेऊन गेली. जणू काही त्या आमचे बोलणे ऐकतच होत्या. माझ्या कुटुंबियांनी होकारती उत्तर दिलं होतं. पण आता मी मात्र द्विधा मनस्थितीत होतो. मी आता काय करू? मला तिच्याशी बोलायचं होतं. ती काय सांगणार होती हे जाणून घ्यायचं होतं. मी तिचा नंबर विचारला नाही. मी माझ्या ताईला सांगितलं की तू तिच्याशी बोलून तिचा नंबर घे. ताईने नूतनच्या आईशी फोनवर बोलून नूतनचा नंबर मागितला. पण नूतनचा फोन सध्या खराब झाला असल्याचे आई सांगत होती आणि मग त्यांनी नकार दिला. घरात लग्नाची चर्चा सुरू होती. पण माझे मन मात्र अस्वस्थ झाले होते. आई सांगत होती की त्यांना तर लग्नाची फारच घाई आहे. या सर्व गोष्टीमुळे माझ्या मनात काही चित्रविचित्र प्रश्न येऊ लागले. एके दिवशी संध्याकाळी मी ऑफिसमधून घरी येत असताना एक अनोळखी मुलगी मला भेटली. तिने तोंडाला स्कार्फ बांधला होता.
त्यामुळे मला पटकन ओळखले नाही. पण जेव्हा तिने स्कार्फ काढला तेव्हा समजलं की ती नूतन होती. ती म्हणाली, "आईने माझा फोन घेतला आहे. मी कोणत्यातरी बहाण्याने घराबाहेर आले आहे आणि तुमच्या बायोडेटावरून तुमच्या ऑफिसचा पत्ता घेतला आणि मग तुम्हाला वाटेतच भेटायचे ठरवले. कारण आज मला तुम्हाला भेटायचे होते. तुम्हाला माझ्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या होत्या." तेव्हा मी बोललो, "हो, त्या दिवशी आपले बोलणे अपूर्णच राहिले आणि तुझी आई तुझ्यावर लक्ष ठेवून आहे का?" तेव्हा नूतन म्हणाली, "मी तुम्हाला आज जे काही सांगणार आहे त्यानंतरच तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील." नूतनने सांगितले की माझे एका मुलावर प्रेम होते आणि आम्हा दोघांना लग्न देखील करायचे होते. हे मी माझ्या घरच्यांना सांगितले आणि तोही तेव्हा तयार झाला होता. पण नंतर जसजसे लग्नाची चर्चा करण्याची वेळ आली तेव्हा तो टाळाटाळ करू लागला. माझे फोन त्याने कट केले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो माझी फसवणूक करत आहे. तो माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला तरी डेट करत होता आणि म्हणून तो मला सोडून गेला. एके दिवशी त्याने माझ्यासोबत लग्न करण्यास साफ नकार दिला. कदाचित त्याचे माझ्यावर प्रेम कधी नव्हतेच, पण मी मात्र मनापासून त्याला आपले मानले होते. लग्नाची स्वप्ने मी पाहिली होती, पण त्याच्या या उत्तराने तेव्हापासून माझ्या मनात लग्न आणि मुलांबद्दल तिरस्कार निर्माण झाला आहे. माझे त्या मुलावर खूप प्रेम होते, पण त्याने माझा विश्वासघात केला होता. याआधी जेव्हा मला मुले पाहण्यास आली होती तेव्हा त्यांना मी हे सत्य सांगितले होते. म्हणूनच तर हे सत्य जाणून घेतल्यानंतर त्यांनी माझ्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. मी तुला खरे सांगू नये म्हणून माझी आई माझ्यावर लक्ष ठेवून होती. पण मी त्या मुलासारखी नाही. मला माझ्या जीवनाची सुरुवात एका सत्याने, खरेपणाने करायची आहे. खरे, स्वच्छ, नवीन जीवन सुरू करायचे आहे. त्यामुळे माझ्या जीवनात घडून गेलेल्या गोष्टी, घटना तुम्हाला सांगणे मला जास्त महत्त्वाचे वाटले. कारण कोणत्याही नात्यात खरेपणा असणे, नात्यात विश्वास असणे जास्त महत्त्वाचे आहे. कोणतेही नातेसंबंध निरंतर टिकवायचे असतील तर खोटेपणा काही कामाचा नाही, तर खरेपणावरच नाते भक्कम होते. नूतनचे हे बोलणे ऐकून मी मनात विचार करू लागलो की ज्यांच्यावर प्रेम केलं जातं तो प्रेमाची कधीच कधीच कदर करत नाही. मग इतके प्रेम करणाऱ्या मुलीचा विश्वासघात कसा करू शकतात? तुझ्या भूतकाळाची मला पर्वा नाही असं मी कुठं म्हटलं, पण त्या मुलावर जितकं प्रेम होतं तितकंच तू माझ्यावर प्रेम करावं अशी माझी इच्छा आहे. पण नूतनला ही अपेक्षा नव्हती की मी पण तिच्याशी लग्न करण्यास होकार देईन. तेव्हा मी तिला स्पष्ट सांगितलं की मला तू हे सांगितले ते बरंच झालं. यावरून हेच स्पष्ट होतं की तुझ्यातील खरेपणा स्वच्छ व निखळ आहे. तू दिसायला तर सुंदर आहेसच, पण त्याहून तुझे मन अतिसुंदर आहे. त्यामुळे तू हे आज मला सांगण्याचे धाडस केलेस. तुझा भूतकाळ तू विसरून जा आणि आता आपण आपल्या नवीन जीवनाची सुरुवात नव्याने करूयात. पण अट फक्त एकच आहे, माझ्यावर नितांत प्रेम कर. तुझ्यातील या खरेपणाला जप. मी नेहमी तुझ्यासोबत आहे आणि मी तुझ्यासोबत लग्न करण्यास देखील तयार आहे. माझा होकार आहे. माझे आता हे बोलणे ऐकून तिने इतके दिवस दाबून ठेवलेले अश्रू तिचे वाहू लागले. त्यानंतर नूतनसोबत माझे लग्न झाले. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला नूतनसारखी खरी, प्रामाणिक आणि प्रेमळ जीवनसाथी मिळाली आहे. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.